नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठी अपडेट आज आलेली आहे आणि 13वा आणि 14व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मोबाईल गिफ्ट योजना जी होती, गेल्या वर्षी याला फ्रॉड समजलं गेलं आणि अफवा समजली गेली, परंतु ती पुन्हा एकदा नव्याने त्याचे अर्ज चालू होत आहेत आणि त्यामध्ये जी.आर. आलेला आहे. मोठी अपडेट आणि मोठं गिफ्ट महिलांना आता भेटणार आहे. त्यासाठी महिलांना काय करायचं आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी.आर. आलेला आहे आणि अर्जसुद्धा चालू झालेले आहेत. त्यासाठी तुम्हाला मोबाईल गिफ्ट मिळवायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल तुमच्यापर्यंत कसा येणार, त्यासाठी पात्रता आणि अटी काय असणार आहेत, तो अर्ज कसा भरायचा, कुठे भेटणार, सर्व डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना देणार आहोत. त्यामुळे महिलांना हे मोबाईल घेणं हे सोपं होणार आहे आणि हे मोबाईलचं गिफ्ट तुमच्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे हा मोबाईल तुमच्यापर्यंत 100% पोहोचणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया 100% कळवा. चला जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेचा 13व्या हप्त्याचं वाटप आता सुरू होत आहे आणि 13वा हप्ता नक्की कोणत्या महिलांना दिला जात आहे, कोणत्या महिलांना हे पैसे पडणार आहेत आणि 12वा हप्ता राहिलेल्या महिलांना, ज्या महिलांना 12वा हप्ता आलेला नाही अशा महिलांना 12वा हप्ता नक्की भेटणार का आणि त्याविषयी सविस्तर डिटेल माहिती आपल्याकडे आहे. त्यामुळे 12वा हप्ता प्लस 13वा हप्ता प्लस 14वा हप्ता सर्व हप्त्यांच्या ज्या अपडेट आहेत, सणानिमित्त गिफ्ट वाटप आहे, सर्व डिटेल माहिती तुम्हाला याच व्हिडिओमधून भेटणार आहे. तुम्हाला अतिरिक्त व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या अपडेट. 13व्या हप्त्याचं वाटप नक्की महिलांना कधी होणार आहे आणि महत्त्वाच्या अपडेट काय असणार आहेत, मोबाईल गिफ्ट योजना काय आहे, बाकीच्या महत्त्वाच्या गिफ्ट योजना चालू आहेत. योजनेचा लाभ हा सर्व महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण सर्व ज्या योजना आहेत त्या सर्व महिलांसाठी उपलब्ध आहेत, परंतु महिलांना अजूनही कळत नाही आहे की तो लाभ कसा घ्यायचा. त्यासाठी आपण सर्व डिटेल माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. आणि रक्षाबंधनच्या अगोदर 13वा प्लस 14वा हप्ता हा गिफ्ट स्वरूपात महिलांना येण्याची शक्यता आहे, कारण 100% गॅरंटेड खात्रीशीर माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि तीच माहिती तुमच्यापर्यंत आज आपण पोहोचवत आहोत. त्यामुळे गेल्या वर्षी ज्या पद्धतीने महिलांना 2 हप्ते सणानिमित्त दिले होते, याच जून आणि जुलै महिन्याचे जे हप्ते आहेत ते 2 हप्ते महिलांना 3000 रुपये हे वाटप झाले होते. त्यामुळे महिलांना आता सणाच्या निमित्ताने, महिलांना आता नागपंचमी आणि तुम्हाला रक्षाबंधन या 2 सणाच्या निमित्ताने 100% हे 3000 रुपये हे तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहेत. परंतु ते कधी होणार, त्यामध्ये काय अटी आहेत, ज्या नवीन अपडेट आलेल्या आहेत की लाडकी बहीण योजनेच्या ज्या पडताळणी मोहीम होती ती थांबवलेली आहे, त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती पुढे भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा. चला तर जाणून घेऊया. 13वा प्लस 14वा हप्ता गिफ्ट स्वरूपात 100% येणार का, तर 100% येण्याची शक्यता आहे, परंतु 13वा आणि 14वा हप्ता नक्की कोणाला येणार त्यासाठी आपण पुढे अपडेट पाहणार आहोत. बहिणींना, लाडक्या बहिणींना आता मोबाईल गिफ्टसुद्धा योजना चालू झालेली आहे आणि ही 100% खात्रीशीर गॅरंटेड माहिती आहे. त्यामुळे मोबाईल गिफ्ट महिलांना पाहिजे असेल तर कसं घ्यायचं आणि महिलांपर्यंत हे कसं, काय अटी आहेत, काय पात्रता आहे, तुम्हाला हा मोबाईल 100% भेटणार, परंतु त्यासाठी जी.आर. आलेला आहे का आणि त्यामध्ये तुम्हाला हा मोबाईल मिळवण्यासाठी तुम्हाला कसा अर्ज करायचा आहे, तो अर्जसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला सर्व काही सुरळीत जे आहे ती सगळी माहिती भेटणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा मोबाईल मिळवणं, हे गिफ्ट मिळवणं अगदी सुलभ होणार आहे. त्यामुळे काय असणार आहेत अटी आणि काय असणार आहेत पात्रता, लाडकी बहीण योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत त्या महिलांना हा मोबाईल गिफ्ट मिळवणं अगदी सुलभ होणार आहे. तेच आपण जाणून घेणार आहोत. महिलांना मोबाईल तर भेटणार, परंतु त्यासाठी काय अटी आणि पात्रता आहेत. हा जो फॉर्म दाखवलेला आहे तो फॉर्म तुम्हाला 100% भरून घ्यायचा आहे. सर्व डिटेल माहिती यामध्ये भरायची आहे. मोबाईल गिफ्ट योजनेचा हा फॉर्म आहे. अर्जदाराचे पूर्ण नाव, वय, सर्व काही तुम्हाला, मोबाईल नंबर, ईमेल ID, संपूर्ण पत्ता, ओळखपत्र, सर्व डिटेल भरल्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स सर्व क्लिअर भरल्यानंतर याला आधार कार्ड आणि मोबाईल
ईमेल आय डी सर्व दिल्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड सर्व द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या मोबाईल गिफ्ट योजनेचा लाभ भेटणार आहे। पुन्हा एकदा नव्याने मोबाईल गिफ्ट योजना सुरू झालेली आहे आणि ही अफवा नसून ही गॅरंटेड माहिती आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे ही योजनेचा लाभ तुम्हाला 100% भेटणार आहे। आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आता गेल्या वर्षीप्रमाणेच 2 हप्ते सोबत 3000 रुपयांचं वाटप महिलांना होत आहे आणि ते कधीपासून मोठी खुशखबर महिलांना आलेली आहे। तीच खुशखबर आपण आज पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण महिलांना आता सणानिमित्त 3000 रुपयांचं वाटप होणार आहे। महिलांना हे 3000 रुपये कसे भेटणार, कधी भेटणार आणि नागपंचमी व रक्षाबंधन या 2 सणानिमित्त महिलांना 3000 रुपयांचं वाटप होणार। परंतु आता जवळ हा सण आलेला आहे, नागपंचमी जवळ आलेली आहे आणि रक्षाबंधनच्या अगोदर महिलांना हे कोणत्याही क्षणी हे पैसे पडणार आहेत। 2 हप्ते महिलांना आता कोणत्याही क्षणी पडू शकतात आणि ते कधी पडणार, कोणत्या जिल्ह्यात अगोदर पडणार, सर्व डिटेल माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणारच आहे। आणि महत्त्वाचे 5 गिफ्ट जे चालू आहेत ते सुद्धा तुम्हाला कसे भेटणार त्याविषयी सुद्धा डिटेल माहिती आपल्याकडे आहे। आणि संजय गांधी निराधार योजना जी चालू आहे यामध्ये सुद्धा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे। अधिवेशनात जो आहे तो निर्णय यावरती झालेला आहे आणि हा निर्णय काय आहे तर 2500 रुपये महिना आता सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हा भेटणार आहे आणि त्याचा GR सुद्धा लवकरच येणार आहे। त्यामुळे GR आल्यानंतर आपण सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती देणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि लाडकी बहीण योजनेमध्ये अजून एक जो बदल घडलेला आहे तो लाडकी बहिणींना आता योजनेमध्ये पडताळणी जी चालू होती ती पडताळणी मोहीम स्थगित करण्यात आलेली आहे। 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या अटीची जी पडताळणी मोहीम आता 3ऱ्या टप्प्यात चालू होती ती मात्र आता बंद करण्यात आलेली आहे आणि त्यावरती चर्चा ही जोर धरू लागलेली आहे, कारण विरोधी पक्षनेते आणि सरकार यांच्यामध्ये तुंबड जुंपलेली आहे। आता पडताळणी होणार नाहीये, कशामुळे तर आपण ते पुढे जाणून घेणार आहोत। त्यामुळे महिलांना आता तरी दिलासा भेटलेला आहे आणि या जिल्ह्यात आज पैसे पडणार आहेत। कोणते जिल्हे असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात आज पैसे पडणार, सर्वात डिटेल आणि महत्त्वाचे जिल्हे सर्व काही तुम्हाला पाहायला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झालं। गेल्या वर्षी जून महिन्यापासून याचं फॉर्म चालू झाले होते आणि 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर शासनानं 2 महिन्याचे एकत्रित हप्ते दिले होते आणि 11 हप्ते आता सुरळीत आलेले आहेत। परंतु 12वा हप्ता काही महिलांना पडलेला नाही। त्या महिलांना 12वा + 13वा + 14वा तीनही हप्ते पडणार आणि ज्यांना 12वा आलेला आहे त्यांना 13 + 14 असे 2 हप्ते पडणार आहेत। 1 वर्ष पूर्तीनिमित्त आता शासन सणानिमित्त महिलांना 2ही हप्ते एकत्रित देण्याचं धोरण शासनानं जाहीर केलेलं आहे आणि त्याचीच अपडेट आपण पाहत आहोत। नागपंचमी व रक्षाबंधनच्या सर्व आपल्या प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। ॲडव्हान्समध्ये तुम्हाला पुन्हा एकदा नागपंचमी आणि रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। तर जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व महिलांना महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे आणि तीच गुड न्यूज आपण पाहत आहोत। लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची छाननी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे। त्यामुळे महिलांना कुठेतरी दिलासा भेटलेला आहे, कारण आता 12वा हप्ता ज्या महिलांना आलेला नव्हता त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत। 13वा हप्त्याचे सुद्धा पैसे आणि 14व्या हप्त्याचे सुद्धा पैसे, हे 3ही हप्ते तुम्हाला आता रेग्युलर येणार आहेत। आणि 3 हप्त्याचे ज्यांना 12वा आलेला नाही त्यांना 4500 रुपये, ज्यांना 12वा आलेला आहे त्यांना 3000 रुपये अशा स्वरूपात आता महिलांच्या अकाउंटला हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत। कशामुळे ही पडताळणी थांबलेली आहे यावरती चर्चा काय चालू आहे। राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना आता लाडकी बहीण योजनेतील अपात्र जी लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया होती ती आता तात्पुरती थांबवण्यात आलेली आहे। शासनानं यावरती मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ती योजनेची पडताळणी मोहीम सध्या थांबवण्यात आलेली आहे। त्यामुळे महिलांना आता दिलासा भेटलेला आहे। परंतु आता शिलाई मशीन योजनेचे जे अर्ज आहेत ती अनुदान योजना आहे, 90% अनुदानावरती शिलाई मशीन ही भेटणार आहे आणि याचे फॉर्म चालू आहेत। ते कसे भरायचे
बऱ्याच दिवसापासून महिलांना याचे फॉर्म भरता येत नव्हते, त्यामुळे आता याचे फॉर्म चालू झालेले आहेत आणि तुम्हाला जर शिलाई मशीन पाहिजे असेल तर मात्र या 90% अनुदानावरती आता तुम्ही शिलाई मशीन घेऊ शकता। जिल्हा परिषद मार्फत ही योजना चालू आहे आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 31 जुलै। 31 जुलैपर्यंत तुम्ही या योजनेचे अर्ज करू शकतात आणि हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कुठेही करू शकता। त्यामुळे शिलाई मशीनचे सुद्धा अर्ज चालू आहेत, ते करून घ्या। आणि आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, कोणत्या महिलांना आता 12वा आणि 13वा हप्ता येणार आणि प्लस 14वा हप्ता येणार आहे, कारण आता महिलांना जी ओढ लागलेली आहे तीच ओढ महिलांना आता पूर्ण होणार आहे। कारण शासनानं सणानिमित्त जे 2 हप्ते आहेत ते तर देणारच आहे आणि आज कोणत्या जिल्ह्यात महिलांना पैसे वाटप होणार ती डिटेल आपण आता जाणून घेणार आहोत। पहिला जिल्हा आहे मुंबई, मुंबईनंतर आहे नागपूर आहे आणि ठाणे आहे, नंतर आहे पालघर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आहे, धाराशिव आहे, बीड आहे, अहिल्यानगर आहे, धुळे आहे, कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये आता महिलांना 12वा प्लस 13वा प्लस 14वा असे 3ही हप्त्यांचं वाटप होणार आहे। कारण सणानिमित्त गेल्याही वर्षी शासनानं 2 हप्त्याचं एकत्रित वाटप दिलेलं होतं आणि आता त्याच पार्श्वभूमीवर आता महिलांना 3 हप्ते सोबत येण्याचे चान्सेस आहेत। ज्या महिलांना 12वा आलेला आहे त्या महिलांना 2 हप्ते एकत्रित येणार, ज्या महिलांना 12वा आलेला नाही त्या महिलांना 3 हप्ते सोबत येणार आहेत। त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे महिलांना आता मोठी खुशखबर आलेली आहे आणि 12व्या हप्त्याचं वाटप आजपासून सुरू होण्याची शक्यता आहे। महिलांच्या अकाउंटला आजपासून 1500 रुपये 12व्या हप्त्याचे आणि 13व्या हप्त्याचे असे 3000 रुपये टोटल हे क्रेडिट केले जाणार आहेत आणि त्याची ही मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे। आता महिलांना मोठा दिलासा दिलेला आहे, कारण महिलांना ही स्थगिती आलेली आहे। 2.5 लाखाची जी उत्पन्नाची अट आहे ती सध्या रद्द करण्यात आलेली आहे, त्यावरती कोणत्याही लाडक्या बहिणी अपात्र करता येणार नाहीत। त्यामुळे महिलांना कुठेतरी दिलासा भेटलेला आहे आणि रक्षाबंधन निमित्ताने 12वा प्लस 13वा प्लस 14वा असे 3 हप्ते सोबत येणार का, त्याविषयी सविस्तर डिटेल माहिती आपण पाहिलेली आहे। आणि रक्षाबंधन निमित्त 5 मोठे गिफ्टसुद्धा वाटप चालू आहेत, त्याविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती आज पाहणार आहोत। कोणते गिफ्ट आहेत, महिलांना त्याचा लाभ कसा होणार, काय करावं लागणार आणि त्यानंतर हे 5 गिफ्ट महिलांच्या अकाउंटला पडणार। 4च्या अटी होत्या, पहिल्या अटीत 4 चाकी गाडीवाल्या महिला बाद करण्यात आलेल्या आहेत, दुसरी अट आहे इन्कम टॅक्स, त्यासुद्धा बाद केल्या। परंतु आता तिसरी अट जी चालू होती, तिसऱ्या ज्या पात्रता मोहीम चालू होती त्यामध्ये 2.5 लाखाची अट होती, आता ती मात्र स्थगित करण्यात आलेली आहे। त्यामुळे महिलांना कुठेतरी दिलासा भेटलेला आहे, यात सुद्धा महिला बाद करण्यात आलेल्या होत्या आणि या महिलांना आता 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या अटीमुळे तरी महिला आता बाद करण्यात येणार नाहीत। तिथे कुठेतरी महिलांना आता दिलासा भेटलेला आहे आणि 13वा प्लस 14वा हप्ता महिलांना आता 3000 रुपये हे कधीही क्रेडिट केले जाऊ शकतात। काही महिलांना 12 प्लस 13वा हप्ता येणार, तर काही महिलांना 13 प्लस 14वा हप्ता येणार। त्यामुळे महिलांना हे 3000 रुपये कशाही परिस्थितीत पडणार आहेत आणि खात्रीशीर माहिती आल्यामुळे आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सुलभरित्या दिलेला आहे। आणि चौथं जे गिफ्ट आहे, महिलांना आता स्कूटी गिफ्ट योजनासुद्धा चालू होत आहे। त्याचे काय असणार आहेत नियम, ती किती टक्के अनुदानावर भेटणार आणि त्यासाठी काय पात्रता मोहीम असणार आहे, या स्लाईडच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। हे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट उपलब्ध असतील तर याचे अर्जसुद्धा लवकरच चालू होत आहेत, त्यासाठी आपण अर्ज लिंक आल्यानंतर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि महत्त्वाची एक अपडेट, आपल्याकडे एक नवीन अपडेट आलेली आहे, त्यामध्ये SBI लाईफ इन्शुरन्स तुमच्यासाठी एक प्लॅन घेऊन आलेला आहे, नवीन एक प्लॅन लॉन्च केलेला आहे। तो प्लॅन काय आहे, त्यामध्ये तुम्हाला कसे लाभ भेटणार, काय करावं लागणार आहे, किती वर्ष पैसे भरावे लागणार आहेत, कारण याविषयी डिटेल माहिती आपण देत आहोत। 50,000 रुपये जर तुम्ही 10 वर्ष भरले, पूर्ण 10 वर्ष प्रत्येक वर्षी 50,000 रुपये भरणं आहे। प्रत्येक वर्षी 50,000 रुपये हे तुम्ही जर भरले तर तुम्हाला या प्लॅनमध्ये काय बेनिफिट भेटणार आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊयात। तुमचा भरणा होतो 5 लाख रुपये। 5 लाख रुपये जर तुमचा भरणा झाला तर 1 ते 5 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे। 1 वर्ष थांबू शकता किंवा 5 वर्ष थांबू शकता किंवा 3 वर्ष थांबू शकता,
तुमच्या मनावरती तुम्ही या प्लॅनमध्ये 10 वर्षे पैसे भरल्यानंतर थांबवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला 16व्या वर्षी 17व्या वर्षी असे पुढे 30 वर्ष कंटिन्यू हे पैसे भेटत राहणार आहेत. ते किती भेटणार, काय भेटणार, सर्व तुम्ही हा स्क्रीनशॉट घेऊन याची डिटेल माहिती चेक करू शकता. आणि 39,000 पासून प्रत्येक वर्षी चालू होतात, तर शेवटी 95,000 पर्यंत हप्ता जातो. कारण प्रत्येक वर्षी हा लाभ वाढत जात असतो आणि टोटली तुम्हाला सर्व हप्ते भेटल्यानंतर पुन्हा एकदा 44 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर 6,47,000 रुपये हे वन टाईम भेटणार. टोटल असा तुम्हाला 26 लाखाचा लाभ भेटत आहे. किती लाख भरले तुम्ही? फक्त 5 लाख रुपये भरलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट 26 लाख रुपये तुम्हाला भेटलेले आहेत. अख्खे टोटल 44 वर्षात हा लाभ भेटलेला आहे. याला ज्या नावावरती पॉलिसी आहे, ज्याच्या नावावरती पॉलिसी असेल त्याला पूर्णपणे इन्शुरन्ससुद्धा असतो. 11 पट हा प्रीमियरचा इन्शुरन्स असतो. त्यामुळे याचा लाभ तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर आहे 820 832 5859. फक्त SBI लाईफ इन्शुरन्ससाठीच या नंबरला कॉल करू शकता. लाडकी बहीण योजनेसाठी हा नंबर नाही आहे. कृपया याची नोंद घ्यावी. आणि SBI जर तुम्हाला प्लॅन करायचा असेल SBI लाईफ इन्शुरन्सचा तरच यावरती कॉल करू शकता. अन्यथा लाडकी बहीण योजनेचा यांच्याकडे कोणताही डाटा उपलब्ध नाही आहे. कारण त्यांचे आम्हाला कॉल आलेले आहेत की आम्हाला लाडकी बहीण योजनेची डिटेल विचारत आहेत. तशी काही डिटेल उपलब्ध त्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे फक्त SBI लाईफ इन्शुरन्सचेच यांना कॉल करायचे आहेत. चला तर सर्वांना महत्त्वाच्या अपडेट दिलेले आहेत. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.